पत्नीला घरात ठेवण्याच्या वादातून पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या आईची हत्या। मानमोडे तालुका मिरज येथे पत्नीला घरात नांदवण्याच्या कारणावरून झालेल्या घरगुती वादातून एका नराधम मुलाने आपल्या 51 वर्षीय जन्मदात्या आईचा गळा दाबून तिची हत्या केली। जगदीश जीवन झेंडे असे या संशयित आरोपीचे नाव असून गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी तत्परता दाखवत फरार मुलाला अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकलेल्या आहेत। मिरज तालुक्यातील मनमुडी येथील झेंडेमाळा परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली। संगीता जीवन झेंडे वय वर्ष 51 या आपल्या पती आणि आपल्या मुलासोबत येथे राहत होत्या। बुधवारी सायंकाळी त्यांचे पती जीवन झेंडे हे नेहमीप्रमाणेच रात्रपाळीच्या कामावर गेले होते, तेव्हा घरात संगीता आणि त्यांचा मुलगा जगदीश हे दोघेच होते। जगदीशची पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्याच्या जुन्या वादावरून मायलेकांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी झाली। या वादाचे पडसाद इतक्या मोठ्या टोकाच्या भांडणामध्ये परतले की संतापात जगदीशने आपली आई घरात एकटीच असल्याचे पाहून तिचे तोंड, नाक आणि गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली। गुरुवारी सकाळी जेव्हा वडील कामावरून परतले तेव्हा हा थरार उघडकीस आलाय। कुपवाड आणि परिसरातील गेल्या 10 दिवसात झालेला हा तिसरा खून असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरलेले आहे। विशेष म्हणजे या तिन्ही घटनांमध्ये 20 ते 24 वयोगटातील तरुणांचा सहभाग आता समोर आला असून तरुणाई व्यसनाधीनता आणि रागाच्या भरात गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तव आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेले आहे। सुरक्षिततेच्या प्रश्नावरून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून पोलिसांनी गुन्हेगारीवरती कठोर नियंत्रण मिळवावे अशी मागणी होते। तुम्ही सुद्धा तुमच्या जॉबला कंटाळले आहात, काहीतरी नवीन सुरू करायचं आहे पण कुठून करायचं याचं टेन्शन घेताय, मग ही रील तुमच्यासाठी। कारण केके इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी घेऊन आला आहे 100 दिवसांचा कंप्लीट डिजिटल मार्केटिंग कोर्स। मग आजच संपर्क करा 8975750024 वर।